नमस्कार मंडळी, शीतल किचन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत मेथी मलाई मटर। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया आपण। मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आपण मटर घेणार आहोत। त्यानंतर मटर आपल्याला मटर घेतलेले आहे छान स्वच्छ धुवून निवडून। त्यानंतर आता आपण ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणार आहे 2 कांदे घेतले आहे मी छोटे चिरून। त्यानंतर एक मोठं टमाटर चिरून घेतलेले आहे आणि एक हिरवी मिरची, थोडंसं अद्रक चिरून घेतलेलं आहे, आलं। त्यानंतर आपल्याला 7 ते 8 काजू लागणार आहे। त्यानंतर फ्रेश क्रीम, अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे, तुम्ही घरचं फ्रेश क्रीम देखील वापरू शकता। त्यानंतर आपले बेसिक मसाले लागणार आहे आपल्याला। त्यानंतर चवीनुसार मीठ, चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये मटर वाफवून घेऊया। मटर वाफवून घेतले की भाजी आपली लवकर शिजून जाते आणि त्याला वेळ पण लागत नाही। आणि हे ताजे मटर आहे, जर तुमच्याजवळ फ्रोझन मटर असेल तर तुम्हाला ती वाफवण्याची गरज नाही आहे, ते आपण वेळेवर तसेच टाकू शकतो। तर पाण्याला उकळी आली आहे, त्यामध्ये आपण मटर टाकलेले आहे। मटर उकळल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर आपण त्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे। त्यानंतर आता आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण उभे चिरलेले कांदे यामध्ये टाकलेले आहे, ते थोडेसे परतून घेऊया। त्यानंतर आपण त्यामध्ये एक मोठं चिरलेलं टमाटर, हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे टाकलेले आहे। त्यानंतर आपण यामध्ये काजू देखील टाकणार आहे आणि सर्व छान परतून घेणार आहे। परतून घ्यायचं आहे आणि छान झाकून शिजवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याची पेस्ट करायची आहे। 5 मिनिट झाल्यानंतर आपण बघूया, आपलं सर्व कांदा, टमाटर, हिरवी मिरची आणि काजू हे देखील सर्व सॉफ्ट झालेलं आहे, मऊ झालेलं आहे। आता आपण हे थंड करून घेऊया मिश्रण, आणि थंड झाल्यानंतर आपण याची पेस्ट करून घेऊया। बघू शकता तुम्ही मिक्सरमधून याची छान मऊ बारीक अशी छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे, त्यामध्ये एक तेजपत्ता, एक मोठी वेलची आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण जिरं टाकलं आहे। जिरं छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये वाटून घेतलेलं मसाल्याचं जे सारण आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया आपण। छान आपण मिक्स करून घेऊया। तसं आपण सर्व कांदे, टमाटर सर्व भाजलेलेच आहे, तरी देखील आपण थोडा वेळ छान परतून घेऊया। यामध्ये आपण लाल मिरचीचा वापर नाही करणार आहे, त्यामुळे आपण पेस्ट करतानाच यामध्ये ग्रीन चिली टाकलेली आहे। तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। हिवाळ्यामध्ये अतिशय सुंदर मटर येतात आणि मेथी पण ताजी असते, त्यामुळे तुम्ही ही डिश नक्की करून बघा। त्यानंतर आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मेथी आहे ती यामध्ये टाकणार आहोत। टाकलेली आहे मेथी यामध्ये चिरून। आता आपण छान मिक्स करून घेऊया। मेथी लवकरच यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि सुरुवातीला जरी जास्त वाटत असली मेथी तरी ती चिमून जाते आणि लवकर मिक्स पण होऊन जाते यामध्ये मिश्रणामध्ये। आता आपली छान मेथी मिक्स झालेली आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया।
यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता आपण छान मिक्स करून घेऊया. मिक्स झालेलं आहे. आता आपण याला 5 मिनिट छान वाफ काढून घेऊया. आपण झाकून ठेवूया आणि 5 मिनिटानंतर आपण याला चेक करून घेऊया. 5 ते 10 मिनिटानंतर आता आपण बघूया की आपली भाजी छान शिजलेली आहे. मेथी छान शिजलेली आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये छान वाफवून घेतलेले जे मटर होते आपण ते मटर यामध्ये आता आपण टाकून घेऊया. वाफवलेले मटर यामध्ये आपण टाकून घेऊया. हे देखील आपण छान मिक्स करून घेऊया. मेथी शिजलेली आहे, मटर देखील शिजलेलं आहे. तरी देखील आपण सगळे मसाले एकजीव होण्यासाठी पुन्हा वाफ काढून घेऊया. त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आपण वाफ काढून घेऊया. तुम्हाला जर ग्रेव्ही घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता. आता आपण 5 मिनिट वाफ काढल्यानंतर पुन्हा चेक करून घेऊया. बघू शकता तुम्ही भाजीला छान उकळी आलेली आहे. मटर आणि मेथी पूर्ण ग्रेव्हीमध्ये मसाल्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये धनेपूड आणि 1 चम्मच गरम मसाला टाकून घेऊया. धनेपूड आणि गरम मसाला टाकल्यानंतर आपण छान मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आपण पुन्हा 2 ते 3 मिनिट वाफ काढून घेऊया. बघू शकता आपली भाजी छान तयार झालेली आहे. आणि सर्वात शेवटी मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आता आपल्याला मध्ये फ्रेश क्रीम टाकायचं आहे. फ्रेश क्रीम हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता. जर अमूलचं फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरी बनवलेलं फ्रेश क्रीम किंवा साय याचा देखील उपयोग करू शकता. फ्रेश क्रीम टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे. आणि फ्रेश क्रीम टाकताना गॅस अतिशय कमी म्हणजे मंद आचेवर आपल्याला हे टाकायचं आहे. फ्रेश क्रीम टाकल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे. मी ही भाजी पूर्ण तेलामध्ये केली आहे. तुम्हाला जर तुपामध्ये केली ही भाजी तरी देखील अतिशय सुंदर लागते. मी शेवटी यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि तूप देखील छान प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही नानसोबत आणि पोळीसोबत फुलक्यासोबत अतिशय सुंदर लागते. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिट द बेल आयकॉन